ती तत्व आपण ते लक्षात ठेवली पाहिजे. आज अध्यात्मात आपलं काय आत्मान परमात्मा तर तुम्ही जोडलं गेला त्याचा, त्याच्यावर काय बाकीचं मला सांगायचं एवढं काय पहिल्याची गरज नाही. तर आत्मान परमात्मा म्हणजे काय, आपण शुद्ध आज आमच्यात जे शिकवण आहे की आम्ही सुद्धा आपण तिथवर पोहोचलो नाही तुमच्यापर्यंत. का काय तत्व आहे की आपले ते अत्यंत सुंदर आहे ते आम्ही सुद्धा आचरण करू शकत नाही. का तर जगात कुठल्याही ठिकाणी जावं लागते. आज तुमचं कांदा लसणापर्यंत एवढं तत्व सांभाळली ती. आज आम्हाला कसं आहे की सामान्य लोकांना इथवर नाही. आज या दोन गोष्टी नको ते नावं सुद्धा पुढे घ्यायला नको वाटते. त्यात लोक बरपटलेले, त्यांना ही पहिलं थांबवायला लागते आणि ही थांबल्यानंतर जवळजवळ 50% लोक सुराला लागतात. तर ह्यातनं आज कसं आहे की मोराल तुम्ही सुद्धा आता जे सांगितलं किंवा तिथं उल्लेख झाला आपल्याला की पूर्वी आपण कोण होतो आता कोण झालं. तर ह्या गती आपल्याला कळत नाही. या मनुष्य जन्मात कलियुगात पूर्वी तर खरोखरच आपण कुठं जर चांगला असतोय आणि म्हणूनच आपण मानव जन्मात येऊन ही स्थिती प्राप्त होणे अध्यात्माची फार मोठी बाब. आज माझ्याबद्दल मी सांगणार म्हणजे आज इथं सत्य बोलणं गरजेचं आहे. मी सुद्धा एक सामान्य म्हणजे होतो. मला आज आपल्या दत्त महाराज येतात आणि याच्यात काही जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. आता तिथे म्हणजे ते अभ्यास आहेत सगळे. तरी दत्त महाराजांनी स्वतः संवाद होतो. आमच्यात पुतणे आहे संतोष म्हणून, तो दिव्य दृष्टी आहे, दिव्य दृष्टी, आणि त्याला बऱ्याचशा शक्त्या प्राप्त होत्या. त्याची दिव्य दृष्टी होती आणि दिव्य दृष्टीच्या माध्यमातून आज आम्हाला महाराजांना जे गाणगापूरला जे कार्य होतं ते प्रगट स्वरूपात करायचं. प्रगट म्हणजे लोकांना दाखवणं. डोळ्यावर सुद्धा दाखवतात पण त्याला टायमिंग लागेल, आरतीला कळतं. तसं इथं तुम्ही दाखवा म्हणायचं लोकांनी सामान्य आणि देवाने दाखवायचं. ही कार्य ठेवायची असल्यामुळे मोराळ छत्राची निर्मिती केली आणि निर्मिती केल्यानंतर आज आमच्यात आज्ञा देते, गुरु आज्ञा. जसं आपल्यात मुरली हे जे काय उल्लेख आता साहेबांनी सांगितलं तसं नोंदी आहे, तसं आपल्यात गुरु आज्ञा म्हणून एक आम्ही पुस्तक काढले. आणि त्यामध्ये महाराज सावध होतात कधी सकाळी पहाटे 5 ते रात्री 12 पर्यंत आणि 5 ते 7:30 नामस्मरण असते. आणि नामस्मरण असताना सावध झाल्यानंतर जर आनंदी कार्य झालं आमचं व्यवस्थित झालं बिन टेन्शनचं, तर मात्र त्यांच्या मुखातनं 2-2 शब्द येतात आणि ती लिहायला म्हणजे ऐकायला संतोषला लिहायला आम्ही 2 माणसं असतो आणि पैसे रेखाडले का तर त्याला काना मात्रा चुकू नये एवढी दक्षता घेतली जाते. आणि त्यानंतर ते 2-2 शब्दाचं वाक्य काय झालं हे सगळं झाल्यानंतर तर अशा टाईममध्ये आता जे सांगितलं तसं संतोषच्या बद्दल सांगितलं की ही पूर्व दिव्य आत्म्याचा अंश आहे, संतोषची भविष्यवाणी आहे आणि ह्याला अनेक शक्त्या प्राप्त आहेत. पण ह्याच्या वयाच्या 35व्या वर्षी एक शक्ती आता प्रगट स्वरूपात आहे, ते दिव्यदृष्टीची महाराजांनी कबूल केले आणि अनेक शक्त्या त्याच्या 35व्या वर्षी, आता त्याचं 35वं झालं चालू आहे. आणि माझं जे सांगितलंय ते भविष्य मला आता हे सगळ्याच्या समोर सांगणं नाही, पण सांगितलं की तू महान ऋषीचा महान पुत्र होता. त्यावेळी तुला असंख्य शक्त्या प्राप्त झाल्या, पण तुझ्या क्रोध विकारांना हे स्पष्ट शब्दात सांगितले असंख्य शक्त्या तुझ्या विरहित झाल्या. पण त्यात माझा आशीर्वाद असल्यामुळं तुला ह्या जन्मात त्या माझ्या चरणाची सेवा दिली आणि मला क्रोध पूर्वीचं संस्कार लगेच विसरत नाही. अनेक जन्म जाती अजून सुद्धा मला जवळजवळ 10 आज्ञा देत्या दिली की क्रोधावर नियंत्रण ठेव. जोपर्यंत क्रोध संपत नाही तोपर्यंत तुला कुठलीही प्राप्ती होणार नाही. आज मला मोराळता आमच्या होय तर विचारा माझा राग किती होता, जवळजवळ मी 100 नाही पण 90% कमी आणलाय. अजून 10% आहे. मी मान्य करतो सगळ्यांचं, मुख्याचं तुमच्याकडून कुठं बोलायची काही गरज नाही, तर एवढ्यावर कमी आणलंय. आणि आपलं खरोखर आयुष्य आज आपण आत्म्याच्या स्वरूपात आहे की परमात्म्यात लीन होणं हीच आपलं ध्येय आहे. आणि हे उद्योग तुम्ही जे चाललाय त्या वाटचाल अगदी म्हणजे त्याला कल्पनाच नाही. महाविद्यालय म्हटलं विश्वविद्यालय आणि आमचं जे चालू आहे ते अंगणवाडी सेवक आहे. आज अंगणवाडीचे विद्यार्थी आमच्याकडे येतील आणि त्यांना आम्ही सुरा लावतोय तुमचा आता चांगला आहे. फक्त स्थितीत कसं होतंय की आपली चल होती. आज आपण सारख्यात असताना अनेक प्रकारचा त्रास होतात. आपल्याला त्रास जेवढं होतील तेवढं चांगलं असतं, कारण त्या त्रासातनं टक्कर देत आपण अध्यात्मात जातो. परीक्षा दिल्याशिवाय पुढची हाय लेवल मिळत नाही. त्या गोष्टी घ्या. MPSC UPSC काय 10वी 12वी सुटल्यानं मिळत नाही, त्याला पुढचं शिक्षण घेऊनच करावं लागतं. तसं अनेक अडचणी होत्या त्या आणि अडचणी आल्यानंतरच आपल्याला प्राप्त होत आहे. आता आत्म्याबद्दल बोलायचं म्हणलं प्रॅक्टिकली मोराळा मी बोलतो.
की दुराचारी येते. शरीरात येणं म्हणजे एखाद्याच्या चांगलं येते. आज ह्याबद्दल एक आपल्याला मी सांगतो की एक आत्मा होता व्हिडिओ आहे, मी सांगतो म्हणजे पुरावा आहे. आता सांगितलं पुराविषयी काय बोलण्याला चालत नाही. आमच्यात एक आत्मा आला, तू म्हणलं काय झालं, तर मी म्हणलं बाळूमामाचं. मग ह्याच्यात का, तर मला मारलं. तू देव मानत होतास का, तर मी देव मानत होतो. मांसाहार का खातात का, नाही. दुसरा एक होता कुठला तरी, त्याला विचारलं तुझं काय, तर मी म्हणता खात नव्हतो देत नव्हतो. ठीक आहे, तो याला त्रास दिलास तर मला सांगितलं म्हणून त्रास दिला. ठीक आहे, इथं पुढे त्रास देतील का, नाही. ठीक आहे, तू कुठल्या देवाची, तर मी शंकरांची भक्ती करतो. ठीक आहे, पुढचा जन्म परमेश्वरला होती मोराळा. त्याला म्हणलं तुला आता ही चुकी केली तरी मी मांसाहारमध्ये पण नाही भक्ती केली, तुला कुठला जन्म जाऊ तुझी बघणार. व्हिडिओ मध्ये मोराच्या बघा जरा. तर त्यानं पहिला सांगितला की मला पहिला जन्म ह्याला मिळणार आहे शिखर शिंगणापूर, शिखर शिंगणापूरला म्हणजे शंकराच्या सानिध्यात. दुसरा जन्म त्र्यंबकेश्वरला बघा पुजाऱ्याच्या पोटी. आणि तिसरा जन्म म्हणजे गोकर्ण महाबळेश्वरला. ही सत्य घटना आहे आपल्यातल्या. आणि हीच जर पुरावा पाहिजे असेल तर तुम्ही शिवलेला अमृतमध्ये दशहरा राजा होता, दशहरा राजा होता. आणि त्याला त्याच्या पत्नी पतिव्रता होती आणि त्यांनी साधनेतली होती. त्यामुळे त्यांना नुसता टच केला की त्याला शॉक लागला. मग त्यांनी गुरुला विचारलं दशहरा राजांना की असं का होतंय. त्यावेळी तिने फक्त डोक्यावर हात ठेवल्यानंतर 25 जन्म जाऊ की जोडीच होती 25 जन्माची. तू कोण होतं, पक्षी होतं, कुठलं कबूतर झालं, कुठं काय झालं, सगळं झालं. आणि त्यानंतर या पुण्याईनं पुन्हा जोडी राजा आणि राणीची मिळेल. की आपल्या ग्रंथात सुद्धा उल्लेख आहे की. म्हणून या आत्म्याचा उद्धार हाच अध्यात्म आहे. कुठल्याही क्षेत्र असू द्या, नद्या सगळ्या समुद्राला जातात. त्यामुळे भक्ती मार्ग सगळा एकच आहे. फक्त तत्व थोडी इकडे इकडे होऊन शेवट आपण समुद्रालाच मिळायचा आहे. पण समुद्र शॉर्टकट मध्ये आता जो तुमचा चाललाय अगदी शॉर्टकट आहे. आमचा तसा फिरून येतोय. त्याला अनेक टप्प खाऊन जावं लागते. तसं हा झालंय, तुम्ही आलाय समुद्राच्या जवळ आलाय. आणि आमचं कसं अजून नदीचं पाणी अजून कुठं ओढ्यात आहे आणि तिथनं पुन्हा तलावून पुन्हा पडत आहे. त्यामुळे स्पीड ठेवा. आणि हाय्या मार्ग अतिशय चांगला आहे. शांत चित्तानं ध्यानधारणा करणं एवढं सोपं नाही. आमच्यासारख्या माणसाला हे भौतिक जगातलं बघतोय आम्ही टेन्शनच्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी त्यातनं धारण आणणं शक्य नाही. फक्त नामस्मरण, देव माझ्या समोर आहे. तसं तुमचं बाबा समोर आहे ते जे सांगितलं बाबांच्याच निघतोय. ही ज्यावेळी तुम्ही डोक्यात ठेवशीला त्यावेळी तुमचं ध्यान कुठेही बाजूला जाणार नाही. साधना 100 पटीने तुम्हाला प्राप्त होणार. साधा सेवक आहे अंगणवाडीचा आणि एवढं तरी मला थोडस समजते. आणि साधनेत निरंतर राहावं. तात्पुरता आपण फरक पडला आता झालं असं नाही. जेवढं करल आयुष्यात किती तरी दुया जरी केलं तरी कमी आहे साधना. आणि ह्या साधनेत जेवढं आपण लीन तेवढं का, तर मृत्यूनंतरचं जर जेवण बघितलं तर भयानक अवघड आहे. आज बघतोय आम्ही, तुला दुराचार्य बघते, तुला कुठला मुंगीचा, कुत्र्याचा, पालीचा, सापाचा 84 लक्ष येऊन या आपल्या दावल्यात आहे. 84 लक्ष येऊन ह्या कोण फिरतंय, हे अंगणवाडी हाय लेवलचा इथं विषय नाही. लक्षात आलं का. तर ह्या गोष्टी आहेत त्या. त्यांना कधी त्यांच्या पिढ्या जातील त्यावेळेस प्राप्त होतं. आमचं कितीतरी जन्म झाले ती. आज 700 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय की ते होतो त्यावेळेचं. पण आता झालं की म्हणजे काय झालं, अधोगती होऊन आता कुठेतरी आलोय. मग आता संपलंय. आता कसं की तुमचं बाबांनो वैराग्य जे काय असतं ते परमेश्वर ज्यावेळी योग्य ठिकाणी घ्यायचं असतील त्यावेळीच वैराग्य प्राप्त करून घेतात. सदा सदी मीच कुडतो आणि मी जातो म्हणून कुणाचं वैराग्य टिकू शकत नाही. त्याला दैवी सामर्थ्य आणि दैवी साथ असेल तरच आपल्याला फोन करतो. अन्यथा मी करतो म्हणून नाही. आज आमच्या गावात शॉक झाला की लोक आमच्याकडे म्हणत होते, आता मॅडमना माहित आहे आमच्या गावचं जाय द्या काय होतं, थोड्यात किती काढलं मला. ती म्हटली बायको मी म्हणून 4 दिवस नाटक करून पुन्हा मनानं जाते. आणि हे काय शॉक झाला त्या दिवसाचा जो पिक्चर देवाने दाखवला होता तो पिक्चर मला माहित होता, ती जगाने बघितला. त्यामुळे मी स्थिर राहिलो. आणि मग काय शिवबाबा असू द्या, शंकर असू द्या, ह्या सेवेत कुठल्याही सेवा असू द्या, पहिल्यांदा काही एकदम 3ऱ्या मजल्यावर जात नाही आपण. आज पहिल्या मजल्याचे पायऱ्या सोडून 2रा मजला, 2ऱ्या मजल्यानंतर 3ऱ्या मजला, अशाच टाईप म्हणजे कुठल्या नाही कुठल्या देवतेची, आपल्या कुलदेवतेची आणि गुरूंचे साथ ज्यावेळी मिळते त्यावेळी आपण मुख्य मार्गात पोहोचू शकतो. तर काय नाही, आज तुम्ही चांगल्या स्थितीत अति उच्च कोटीत आहे म्हणतो
मी म्हणत नाही बाबा आमच्यात आता सांगायची मला एवढी काय जरूर बी नाही. आता मी मगाशी सांगितलंय महाविद्यालय आणि मी फक्त अंगणवाडी सेवक आहे, सेविका असलेल्या त्या ठिकाणी सेवक म्हणून देवाने नेमणूक केल्या. आज का तर या लोकांना कसं आहे आज तुम्ही समजू शकताय. पण आज ही जे जनरल जर बघितलं, आता रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, सगळ्यांचा प्रवास एकच आहे, त्याच पटरीवरून आपण जातोय, इंजन तीच आहे, कोणी एसीत बसलेला आहे, कोण जनरल डब्यात मध्ये बसलेला आहे आणि कोण रिझर्वेशनच्या डब्यात बसतो. सुख कुणाला मिळतंय? एसी वाल्याला. त्यानंतर दुसरं सुख कुणाला मिळतंय? रिझर्वेशन. आणि तिसरी आहे ती धडपडीत, इथं जागा मिळते का, तिकडे बसतंय का, कुठं बसतो, बाहेर बसतो. या स्थितीतले आत्ताचे लोक आहेत आणि ह्यात आपण प्रवास करतच राहतोय. ही जगाचा प्रवासच आहे, फक्त यात आपण कुठल्या टप्प्यात आहे आणि हे टप्पा आपलं जे आहे ते परमेश्वरा कृपेने मिळते आणि ह्याचा लाभ मात्र आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. का तर आपण आलेलो मार्ग परतीचा धरायचा नाही, इथनं पुढच्या गत्या प्राप्त झालेल्या आत्मीला गती. भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलंय? तू माझी भक्ती कर आणि मला प्राप्त हो. अध्यात्मात ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. कुठलंही असू द्या, परमात्म्याची प्राप्ती हीच मुख्य ध्येय आहे मानवाचं. पण आज कसं आहे, मानवाला भौतिक गाडी पाहिजे, गाडी झाली की बंगला पाहिजे, बंगला झाला की मग हेलिकॉप्टर पाहिजे. त्याच्या अपेक्षा काय आयुष्यात संपत नाही आणि त्याच्यानंतर कुठं कोण येतंय, कुठं कोण करतंय, घरात काय ठेवली हे कधी कळत नाही. आज ह्याच्याबद्दल बोलू का 2 मिनिटं? संसार ह्याच्याबद्दल बोलतो. सत्य घटना आहे, मॅडमला त्याचा संदर्भ येईल आणि ही आमच्या जवळची घटना आहे, नाव काय सांगत नाही. तर किती माणूस कुणासाठी करतो, त्याचा काय उपयोग होतो ही सगळ्यांनी लक्षात घ्या. तुम्ही उच्च कोटीतला आहे, फक्त इथं तुम्ही सांगू शकता उदाहरण की एक आमच्या थोडक्यात म्हणायचं आपल्या भाऊबंदच म्हणा, घर सोडलं परिस्थितीच्या मानानं, एका सिटीत गेला, लग्न झालं, स्वतःचं लग्न केलं, निवांत राहिला, 2 मुलं झाली चांगली, इंजिनियर केला, दुसऱ्याला इंजिनियर केला, ठीक आहे, प्लॉट घेतला, बंगला बांधला, सगळं झालं, सगळं व्यवस्थित, आध्यात्मिक मार्गात होता. किती सत्य आहे. आणि अचानक अटॅक आला, सगळं अगदी शून्यातनं विश्व निर्माण केलं त्या बिचाराने. आणल्यानंतर अटॅक आला, संपल्यानंतर प्रेत आणलं. प्रेत आणल्यानंतर कसं असतंय की आता धन देणं म्हणजे 2 विधी आहेत आपल्या हिंदू धर्मात, एक दफन करणं आणि धन करणं. तर आमच्यात दफन करायची विधी असते, ठीक आहे. दफन केल्यानंतर स्वामी म्हणतात, आता बायको तर सगळं अर्धांगिनी आहे का नाही, पत्नी अर्धांगिनी, ठीक आहे. स्वामी असते ती, स्वामी म्हणते की बालू काका तेवढा मनी आणा, दातात धरायला लागतो. मग आता सांगितलेल्या ऑर्डर पाळावी लागते. जरी आपण जरी असलो तरी कोण जरी असलो तर ठीक आहे, गेलो घरात आणि ते माणसं जमले का त्या वहिनी आहात, बायका बिका, आता सांगायचं का माझी वहिनी म्हणते तेवढा मनी घ्या. मनी द्यायचा असतो तो आता सामान्य स्त्रीनं पत्नीनं कशातली पद्धत आहे ही सांगा. डोरल्यातला मनी द्यायचं ही आहे का नाही? हे सगळ्या धर्मात आहे, एकाच धर्मात. ते मनी मागितलं, मी नुसतं आता मनी देतील म्हणून बसतो, तोपर्यंत ती बिचारी काय म्हणली, थांबा म्हणते की ह्याला हात लावू नका, गणित आत्ता केलेला आहे. मग म्हणलं मनी कुठला? अक्षरशः शपथ सांगतो मी, कानातला धुबा असतो त्या धुब्यातला मनी काढून बिचारायला दिला. काय संसारात मग घेऊन जातो याचा विचार करा. बारकाईचंही निरीक्षण आहे आमचं. तर ही एवढी स्वार्थी लोक आहेत ती, आणि स्वार्थ साधून त्या विचाराला काय एवढं राम त्यापेक्षा अध्यात्मात राहिला असं तर पुढचं राजा झाला असतं नाही. ही संसारातली गती आहे माणसाच्या. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला जवळ जाणलं जाते, संपले की शून्य आहे. 10 वेळा विचार करते स्वतःची नाही, मग बाकी जगाचा तो आपण विषय सोडून देऊ. अर्धांगिनी जर इथून विचार करत असेल तर जगाचा काय विचार करायचा आपण? या गोष्टीचा आपण अभ्यास करायला मी शिकलं पाहिजे. जाताना फक्त आपण जे साधना करतो, प्रेमळ राहतो, आचरण शुद्ध ठेवतो, कर्म चांगलं करतो, तेच कर्माचं गाठोडं घेऊन आपण जातो आणि त्यानुसार आपल्याला ज्या काय गोष्टी असतील त्या प्राप्त होतात. त्या मात्र लक्षात ठेवा. सगळ्यांना ते आहे. तुम्हाला आता पुढच्या ह्यात मिळतच असेल. मी काय आज पहिल्यांदाच आलोय, त्याचं ज्ञान आमचं वेगळं पडतंय. मी बालवाडीचं ज्ञान सांगतोय, तुमचं वेगळं आहे, म्हणजे हाय लेवल आहे. पण आमच्या साध्या भाषेने मी सांगतोय, त्याचा आम्हाला अंगणवाडीला शिकवायचं असतंय. त्यामुळं विद्यालयात आज पहिल्यांदाच मी बोलायची संधी दिली, त्याबद्दल डॉक्टर नितीनाथ सरांना आभार मानतो. आणि मी बोलतो ओम शांती.
तर हे आपल्या आपल्या क्षेत्रातले महारथी बसलेले आहेत. त्यामुळं प्रत्येकाला वेळेचं भान आहे ना. जसं काका म्हणजे ओढवती वाणी आहे, ते भले म्हणतात की बालवाडी आहे मोठं हे ज्ञान, तर डायरेक्ट परमात्म्याचं ज्ञान आहे, शिवाचं महादेवाचं. आणि ते महादेव भक्त आहे पहिल्यापासून, त्यामुळे शुद्ध आचरण व्यवहार ही सगळ्या गोष्टी ते सांगतच असतात लोकांना. परंतु लगेच सांगितलं लगेच ऐकलं एवढे आपण काही हुशार. आता बाबा किती वर्ष आपल्याला सांगतोय तरी आपण आहे तसंच ये रे माझ्या मागल्या चांगल्या काय बघा तुम्ही. तर यानंतर ऍक्च्युली आपले ब्रिजमोहन भाई साहेब यांची 2 मिनिटं मी माहिती देते तुम्हाला. ब्रिजमोहन भाई पलीकडे त्यांचा जो फोटो आपण काय चालत आहे माता तुम्ही चालायचे आता. तर अगदीच जवळजवळ 80-82 वर्ष भरपूर ह्या यज्ञामध्ये कार्य केलं. लहान वेळातच ब्रिजमोहन भाईची ज्ञानात आले, ब्रह्माबाबांची पारणा घेतले आणि त्यांच्यावर